नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या अंकगणितच्या 12व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट सेशनमध्ये आपण आत्तापर्यंतचे सरळ रूप द्यायचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा तो जो टॉपिक आहे तो आपला चालू केला होता आणि त्यामधले 9व 10व आणि 11व जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण आत्तापर्यंत पोलीस भरतीला 9व्या आणि 10व्या लेक्चरमध्ये पोलीस भरती 2024 मध्ये जेवढे काही पेपर झाले होते त्यामधले सरळ रूप द्यायचे प्रश्न त्यांचं विश्लेषण आपण त्यामध्ये बघितलेलं आहे। आणि मागचा सेशन तर लक्षात ठेवा फार महत्त्वाचं सेशन होता 11वा लेक्चर जे आपण घेतलं होतं त्यामध्ये पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत जेवढे काही हार्ड लेवलचे जेवढे काही प्रश्न पडलेत त्या प्रश्नांचा आढावा आपण त्या 11व्या लेक्चरमध्ये घेतला होता। आणि आय होप तुम्ही ते तिन्ही लेक्चर चांगल्या पद्धतीने बघून काढले असतील जे खास करून पोलीस भरतीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी। जर ते बघितले नसतील तर ते जरूर बघा आणि तुम्हाला त्या पद्धतीचे एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला हायेस्ट लेवल म्हणा किंवा 2024 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न पडलेले होते, मग त्यासाठी तुम्हाला काय वेगळं करावं लागेल किंवा कशा पद्धतीनं अशा हार्ड लेवल्सच्या प्रश्नांना टॅकल करायचं आहे आपल्याला। मग हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला ते 3 लेक्चर्स बघितल्यानंतर नक्की लक्षात येतील। पण ते जो लेक्चर्स जरूर बघा आणि जर बघितले नसतील तरी देखील म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत क्रॅश कोर्समध्ये आपण आपले बेसिक मॅथ्सचा जो पार्ट आहे तो आपला सगळा क्लिअर झालेला आहे। आणि आजचा सेशन तर त्याहूनही अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, लेक्चर नंबर कितवं 12वं, ज्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे की आत्तापर्यंत म्हणजे SSC GD 2024ला जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये सरळ रूप द्यायचे जे काही ज्याला सरळीकरण जे म्हणतो आपण हिंदी भाषेमध्ये, मराठीत काय तर सरळ रूप द्यायचं त्याला तो टॉपिक येतो त्याच्यामध्ये की त्या टॉपिकवरचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते आपल्याला। आणि सर्वात महत्त्वाचं मी जसं म्हणलं की आजचं सेशन असणार आहे तो यासाठी लक्षात ठेवा की जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात ते देखील SSC GDची एक्झाम देतच असतात। आणि जसं मागील 2 वर्षापासून मराठी भाषेतनं देखील काय होत चाललेले तर SSC GDची एक्झाम चालू झालेली आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता मराठीतून झालेले याचा अर्थ काय पॅटर्न सेम राहणार किंवा आपल्याला देखील आता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण असं वाटत असेल की परीक्षा आता सोप्या होतील। मग ह्या सगळ्याचा जो आहे किंवा एक आपण गोड गैरसमज म्हणू आपण लेवलच्या बाबतीमध्ये किंवा पॅटर्नच्या बाबतीमध्ये, तर आत्तापर्यंत पोलीस भरतीचे तर सरळ रूप द्यायचे पॅटर्न्स क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत। आजच्या सेशनमध्ये जे काय आपण SSC GDचे बघणार आहोत यामध्ये तुमचे एक गोष्ट नक्की क्लिअर होऊन जाईल की SSC GDला कशा पद्धतीचे प्रश्न पडतात आणि पोलीस भरतीला कशा पद्धतीचे पडतात। या दोघांमधला जो डिफरन्शिएट आहे तो तुम्हाला नक्की क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने प्रॅक्टिस नक्की वेगवेगळ्या पद्धतीचं करावं लागेल। पोलीस भरती देत असाल तर थोडा तुमचा पॅटर्न वेगळा आहे आणि जर SSC GD देत असाल तर इथला पॅटर्न वेगळा आहे। त्यामुळे जर या गोष्टींमध्ये जर तुमच्यामध्ये जसं ज्या पद्धतीने तुम्ही जर कुठे बॅच जॉईन केली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी तर आजचं सेशन खूप काळजीपूर्वक बघायचं आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की अशा पद्धतीचे प्रश्न खरंच तुम्ही डील करत आहात का नाहीत ते। कारण जर तुम्ही आजच्या प्रश्न बघितल्यानंतर ते समजूनच जाईल की काय जर अशा पद्धतीचे प्रश्न न सोडवता तुम्ही जर पोलीस भरतीचे जे प्रश्न जे मागचे 3 सेशनमध्ये आपण बघितले आहेत त्या टाईपच्या क्वेश्चनचं जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर लक्षात ठेवा तुमची फार मोठी फसवणूक होत चाललेली आहे की या सिलेबस किंवा मटेरियलच्या बाबतीमध्ये। कारण SSC GDचा पॅटर्न वेगळा आहे, पोलीस भरतीचा पॅटर्न वेगळा आहे, दोघांना सोडवण्याच्या पद्धती पण देखील वेगवेगळ्या आहेत। मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजच्या लेक्चरमधून नक्की क्लिअर होऊन जातील आणि त्याचसाठीच आजचा सेशन आपण चालू करू। आणि त्यामधला प्रश्न पहिला आपण घ्यायचा आहे आणि जसं सेम कन्सेप्ट जे म्हटले तुम्हाला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आल्यानंतर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि आजचे जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे आपण फास्टमध्ये घ्यायचे आहेत कारण इथं काय रे फास्ट सोडवून होतातच आपले, ठीक आहे। त्यामुळे आपल्याला जसं SSC GDला ऑनलाईन देखील एक्झाम आहे त्यामुळे फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न आहे बघा 41 गुणिले कंसात 36 ऑफ 4 भागिले परत कंसामध्ये आहे 96 ऑफ 2 भागिले 24 आणि त्यानंतर हे सगळे जे ब्रॅकेट्स आहेत ते काय होणार आहे ते कंप्लीट ब्रॅकेट होते, ठीक आहे। अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आणि याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पहिलंच एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वेगळं पण जे आहे ते इथूनच तुम्हाला ते जाणवायला चालू होईल। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा हा ऑफचा जो अर्थ आहे तो ऑफ आहे असा शब्द वापरलेल्या पेपरमध्ये वापरला जातो। बॉडमासमध्ये जे ऑफ आहे त्याचाच काही चा शब्द वापरू शकतो तुम्ही, ठीक आहे। मराठीत जर पेपर देणार असेल तर इथं ऑफच्या ऐवजी तुम्हाला चा किंवा चे शब्द हे इंडिकेट होतात, त्याचा अर्थ काय तर गुणाकार वापरत असतो आपण, ठीक आहे। मग व्हिडिओ पॉज करून आणि तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं इथं असणार आहे की रूल जो बॉडमास रूल आहे त्याचं सिक्वेन्स फार महत्त्वाचा आहे इथं, ठीक आहे। कारण त्यासाठी पहिला माहिती आपल्याला कंस सोडवतो पण ह्या कंसामध्ये पण हे पहिला ऑफ होणार आहे, ठीक आहे। म्हणजे काय ते 96 ऑफ 2 ह्याचा अर्थ काय होणार आहे इथं तर 96 गुणिले
2 आणि हे भागिले 24 आहे ते आहेच राहणार आहे. ठीक आहे, त्या कंसामधल्या आन्सरसाठी. मग इथं मी भागाकार करू शकतोय की जाते बघा 24 चौक 96 जाणार आहे आणि हे 4 दुनी 8 होणार आहे. म्हणजे या कंसाचं उत्तर 8 आलं फक्त. मग त्यात 8 मी इकडं पुढे घेतो, काय काय होणार बघा 41 गुणिले कंसामध्ये 36 ऑफ 4 भागिले 8. ठीक आहे, आणि हे जे भागिले 8 आहे ह्याचाच अर्थ काय, ह्याला काय असं लिहू शकतो आपण तर छेद 8 लिहू, म्हणजे ते मांडणी करायला बरं पडेल. ठीक आहे, मग त्यानुसार किंवा ठेवला तर तसंच चालेल, काय हरकत नाही. 41 गुणिले परत कंसात ऑफ व्हायला होतं आहे आपलं 36 गुणिले 4 छेदामध्ये हे 8 आहे. ठीक आहे, हे कंस आता जो आहे तो आपण आहे असा मोठा ठेवा. मग परत 41 गुणिले माझा 36 गुणिले 4 हे भाग घालवण्यापेक्षा 8 ने 36 जात नाही, पण ह्या 4 न जातोय बघा. 4 दुनी 8 करू शकतोय आणि हे होणार आहे किती 18. 18 दुनी 36. मग फायनल आन्सरला काय होणार आहे तर 41 गुणिले 18 करावं लागेल मला. मग गुणाकार करूया, किती होते बघा 18 1 18, 1 राहिला आणि हे 18 चौक 72 आणि तो हातचा 1 किती होणार 73. म्हणजेच ॲन्सर जे आहे माझं या प्रश्नाचं ते किती असायला पाहिजे रे तर 738 हे आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, जो जे डिफरन्शिएट म्हटलं वेगळं पण काय आहे इथं तर लक्षात ठेवा SSCGDला जास्तीत जास्त एक्झाम्पल हे बॉडमासवरती डिपेंड असतात. म्हणजे तिथं तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स हा फॉलोच करावा लागतो. आत्तापर्यंत जेवढे पोलीस भरतीचे 3 लेक्चर आपण जे बघितले त्यामध्ये तुम्ही बघाल की बॉडमासवरती डिपेंडंट असणारे जास्त एक्झाम्पल्स किंवा नसल्यासारखेच आहेत. कुठंतरी एखादं एक्झाम्पल जे प्रॉपर बॉडमासवरती डिपेंड असतं ते टाईपचे एक्झाम्पल्स पोलीस भरतीला विचारले जातात. पण इथं मात्र लक्षात ठेवा एक ना एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला प्रॉपर बॉडमास हा रूलमधला जो सिक्वेन्स आहे तो चांगल्या पद्धतीने फॉलो करावाच लागतो. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न देखील अशाच पद्धतीचा आहे. व्हिडिओ पॉज करून टार्गेट ठेवा की 30 ते 40 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे सरळीकरणाचा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवा 1 मिनिटाचा कालावधी असेल त्याच्या आतमध्ये तुम्हाला जो एक एक्झाम्पल आहे सरळीकरणाचं ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न काय बघा 175 गुणिले 72 भागिले 24 अधिक 5 आणि ह्या कंसाला गुणिले 20 आणि ह्या परत सगळ्या मोठ्या कंसाला भागिले 2. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि ॲन्सर याचं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं काय कशा पद्धतीने मला इथं प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे, तर सेम जसं तुम्हाला म्हटलं बॉडमास करायचं आहे. बॉडमासमध्ये पण पहिला ब्रॅकेट येणार आहे माझा. ब्रॅकेटमध्ये बघाल तर ही या 3 व्हॅल्यू आहेत आणि इथं पहिला भागाकार आहे. ठीक आहे, मग इथं डायरेक्टली भाग घालू शकतो. हे किती झालेलं आहे तर 24 त्रिक 72. ठीक आहे, ते खालच्या स्टेपला घेऊ आपण. 175 गुणिले 3 अधिक 5 आणि त्यानंतर कंसाला गुणिले 20 आहे असं राहणार आहे आणि भागिले 2 ते शेवटचं आहे असं. ठीक आहे, परत बघा हे 175ची 3 पट करायला लागणार आहे मला. किती होते 17 त्रिक 51 510 झालं आणि वरचं 15 म्हणजे 525 अधिक 5. मग ते 525 आणि हे 5 530 झालं आणि 530ची मला काय करायचे गुणिले 20 आणि ह्या सगळ्या कंसाला भागिले 2. ठीक आहे, आता इथं भागिले 2 आहे म्हटल्यानंतर काय ह्यांचा गुणाकार नको करायला, आपण डायरेक्टली भागिले 2 करूया. ठीक आहे, छेद 2 आणि इथं बघा बेन 10 20 करू शकतोय. 1 0 फक्त ह्याच्यावरती वाढवा म्हणजेच ॲन्सर जे आहे ते किती असायला पाहिजे रे 5300 हे माझा ॲन्सर असेल. किती असणार आहे 5300. फक्त जसं तुम्हाला म्हटलं की प्रॉपर बॉडमास नियम सिक्वेन्स फार महत्त्वाचा असतो. SSCGDचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्ही कन्सेप्ट वेगळी जर कन्सेप्ट जास्त तुम्हाला एवढ्या हार्ड नाही येत इथं जनरल कॅल्क्युलेशनच येतं पण सिक्वेन्स फार महत्त्वाचं आहे. सिक्वेन्सचं प्रॅक्टिस फार असणं फार गरजेचं आहे आणि यासाठी जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवशील तेवढं ते सिक्वेन्स जो आहे तो चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय अप्लाय करू शकता आणि ॲक्युरेसी देखील तुमची चांगल्या पद्धतीने मेंटेन राहू शकते. ठीक आहे, चलो पुढचं एक्झाम्पल आहे बघा काय तर 19 गुणिले कंसामध्ये आहे 24 भागिले 4 ऑफ कंसामध्ये परत आहे बघा 24 गुणिले 4 आणि भागिले 16. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा शेवटचा ब्रॅकेट परत कॅन्सल होतं. ठीक आहे, तर या टाईपचा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि इथं आता कशा पद्धतीने सिक्वेन्स फॉलो करायचं आहे ते तुम्हाला चेक करावं लागेल. आणि जसं तुम्हाला म्हटलं जर तुम्ही चांगलं प्रॉपर SSCGDचाच अभ्यास करत असेल तर तुम्हाला अशा टाईपच्या एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करायचं आहे. जे मागची 3 लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल घेतली 9, 10, 11 लेक्चरमध्ये त्या टाईपचं तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं तर चालेल किंवा करायची गरज पण नाही आहे कारण त्या टाईपचे प्रश्न SSCGDमध्ये येत नाहीत आणि या टाईपचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये येत नाहीत. आणि जर
जर आला तर कुठं तर लक्षात येतो एखादा असेल, एखादा म्हणतोय मी. आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची ते मागच्या 3 लेक्चरमध्ये जे आपण ज्या टाईपचे प्रश्न घेतले त्या टाईपचं. ठीक आहे. मग आता इथं बघा, इथं पण पहिला हा ब्रॅकेट तुम्हाला सोडवायला लागणार आहे. आणि ते जे भागिले 16 आहे मी डायरेक्टली इथं लिहितो, छेदामध्ये 16 हे कट करून टाकूया. इथं भाग घालू आपण. इथं बघा काय होणार आहे, 4 चौक 16 आणि हे 4 सक 24 म्हणजे ते 6 आलं. 6 परत ऑफ आहे म्हटल्यानंतर इथं येणार आहे, म्हणजे 19 गुणिले कंसामध्ये लिहा 24 भागिले 4 ऑफ, ह्याचं कंसाचं उत्तर आले 6. मग आता इथं बघितला ऑफ पहिला करावा लागतो आपल्याला. मग हे 6 चौक 24 झालं, ऑफचा अर्थ गुणाकार असतोय. मग 24 भागिले 24 1 आला आणि फायनली परत 19 गुणिले 1 राहील. किती उत्तर असेल माझं, 19च उत्तर असणार आहे. किती असेल, 19च. आणि SSC GDचे प्रश्न म्हणजे या टाईपचे प्रश्न सोडवत असताना थोडीशी एक काय काळजी, म्हणजे अशा टाईपनं सोडवत जावा की तोंडी काढण्याचा प्रयत्न करा. कारण इथं बघा, जेवढं तोंडी करशील तेवढं एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह होते, मांडणी कमी होते माझी. पण जर तुम्ही प्रत्येक स्टेप मांडत बसला तर वेळ विनाकारण जाणार आहे आणि दुसरं तुमची ॲक्युरेसी पण कमी होऊ शकते. मग ॲप्रोच सेम काय बघा, 16 भागाकारात होतं 4 चौक 16 4 सक 24. त्यानंतर ऑफ होतं 6 चौक 24 इथपर्यंत. 24 भागिले 24 1 राहिला आणि 19 एक्के 19. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जसं म्हणून तुम्हाला म्हटलं की थोडेसे फास्ट क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आपण. जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेवढे तुमच्यासाठी पण त्याची मदत होणार आहे. एक्झाम्पल आहे बघा, 2016 भागिले 4 अधिक 32 गुणिले 6 वजा 26 गुणिले 3. ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. 2024 आणि 25मध्ये जे झाले ते. आत्ता आपण 24चे बघतोय, पुढच्या लेक्चरमध्ये आपण 25ला म्हणजेच ह्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे पेपर झाले आपल्या SSC GDचे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते आपण त्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं. 24चे खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त ॲप्रोच तुमचा मॅटर करतोय की तुमचे पाढेपाठ असणं फार महत्त्वाचं आहे. जसं म्हटलं की बेसिक म्हणजे 30पर्यंतचे पाढेपाठ असलेच पाहिजेत, वर्गपाठ असले पाहिजेत. नसतील तर एक लक्षात ठेवा, साधं सिंपल इक्वेशन, तुम्ही SSC GD असेल किंवा पोलीस भरती असेल यामध्ये कॉम्पिटिशनचा हिस्सा तुम्ही नाही, लक्षात ठेवा. तुम्ही कुठंतरी साईडच्या ग्रुपमध्ये सिलेक्शनच्या कॅटेगरीचे विद्यार्थी वेगळे असतील, कारण त्यासाठी त्यांचे पाढेपाठ असतातच, वर्गपाठ असतात आणि दुसरं त्यांचं कॅल्क्युलेशन पण चांगल्या पद्धतीने होत असते. मग सेम ॲप्रोच इथं आहे बघा. इथं तर कंस वगैरे काय नाही, भागाकार पहिला होणार आहे. 4ने ह्याला भाग घालू आपण, 4 पंचे 20 आणि 4 चौक 16 हे फास्टमध्ये करशीला. पण लक्षात ठेवा इथं 1 आहे. ठीक आहे, पण 1 म्हणजे काय झालं, ते 4पेक्षा कमी होते, 0 ॲड करायला लागेल आणि तो भाग लागेल 4 चौक 16. चुकून 4 पंचे 20 आणि 4 चौक 16 54 उत्तर काढशील, आन्सर चुकून आलं तुमचं. ठीक आहे, इथं 32 गुणिले 6 करूया, किती होणार बघा, 6 त्रिक 18 180 आणि ते वरचं 12 192 आणि 26 त्रिक किती होतं तरी, तर 88. 26 त्रिक 88 म्हणतोय, 26 त्रिक किती आहे तर 78 आहे. ठीक आहे, मग आता जनरल बेरीज वजा बाकी आली माझी. काय काय होणार बघा, तर हे 4 आणि 2 6 झाले आणि 19 आणि 5 909 आणि ते 1 6 म्हणजे किती आलं, ते 696 मधनं आपल्याला ते 78 वजा करायचं आहे. किती होणार बघा, 16तनं 8 गेले 8 राहिले, हे तर परत 8च राहणार आहे, एक ह्याच्या तिकडे गेले 8 आणि 7 1 आणि हे 6 आहेच. आन्सर किती असेल माझं, तर 618 हे उत्तर असेल आपलं या प्रश्नासाठी. ठीक आहे, तर आय होप तुमचं नक्की आलं असेल. आणि हे प्रत्येक प्रश्नाला मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. लक्षात ठेवा की प्रश्न ज्यावेळी तुमच्या स्क्रीनवरती येईल त्यावेळी त्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फक्त बघण्याचं काम करायचं नाही. लक्षात ठेवा, इथंच तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस झालं पाहिजे. पुढचं एक्झाम्पल आहे 27 गुणिले 50 ब्रॅकेट आहे भागिले 25 गुणिले 5 परत कंसामध्ये आहे 15 वजा 14 प्लस 800 भागिले 25. अशा पद्धतीचं हे प्रश्न आहे. तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा की नियमानुसार, बॉडमासच्या नियमानुसार पहिला काय सोडवलं पाहिजे मला इथं. ठीक आहे, तर सेम प्रोसेस करायची. बघा काय काय होणार आहे बघा, इथं पहिला तर हा कंस असेल, कंसामध्ये गुणाकार आहे करू नका. का, कारण इथं बघा त्या कंसाला 25नं भागायचं आहे, त्यामुळे डायरेक्टली मी काय करू शकतो, हे 25नं ह्या 25 दोन्ही 50 करू शकतो ना. कारण तुम्ही परत गुणाकार करणार, परत त्याला 25नं भागणार, त्यापेक्षा इथं मध्ये गुणाकार चिन्ह असल्यामुळे मी ह्या 25नं दोघांपैकी कुणालाही भागू शकतो, ज्याला भाग जातो त्याला. मग 25 दोन्ही 50 होते, त्याला घालू आपण. आणि हे 27 दोन्ही किती होतात तरी तर 54 गुणिले. आता इथं बघा 15तनं 14 गेलं, 1 राहिलं आणि ते परत हे 5 1 5 आणि परत 25नं 80ला भाग घालूया, 25 त्रिक 75
बरोबर. 5 उरले 50 झाले आणि 25 दुनी 50. मग आता हे 54 5 किती होते बघा, 250 आणि 20 270 आणि अधिक 32 आणि 270 आणि 32 किती होतं तरी तर 302. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. किती, 302. मग आता हे बघा, जसं तुम्हाला म्हटलं की एक्झाम्पल खूप मोठं आहे, पण जर तुम्ही पाडे किंवा जनरल कॅल्क्युलेशन जर तुमचं चांगलं असेल, मेन म्हणतोय मी पाडेस आणि भागाकार पद्धत जर चांगल्या सोप्या फास्टली करू शकताय, तर हेच एक्झाम्पल तुम्ही मॅक्सिमम 30 ते 40 सेकंदामध्ये नक्की सोडवू शकताय. ठीक आहे. चलो, ॲन्सर किती असेल आपल्या ह्या एक्झाम्पलसाठी, तर 302 हे उत्तर असायला पाहिजे. तर आय होप ज्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा नक्की आला असेल. आणि जिथं लक्ष द्यावं चुकचेला किंवा काहीतरी एखादी मिस्टेक बाय मिस्टेक तुम्ही कुठंतरी एरर येत असेल, तर तिथं तुम्हाला करेक्शन ते लक्षात ठेवायचे की यार इथं या टाईपमध्ये अशा पद्धतीच्या माझ्या चुका होतात, तर त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून ज्या एरर्स ज्या मिस्टेक्स तुमच्या होतात त्या तुम्ही अवॉइड करू शकशील. ठीक आहे. चलो, पुढचं एक्झाम्पल आहे बघा काय, तर 4400. सोपं एक्झाम्पल आहे. वजा कंसामध्ये आहे 3200 भागिले 16 अधिक 32 गुणिले 4. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं किंवा आता इथं मला काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा काय काय होणार इथं. सेम पहिला कंस होणार आहे माझा. कंसामध्ये तर सरळ दिसते सोप्या पद्धतीनं 16 दुनी 32 होणार आहे. ते 4400 वजा हे 16 दुनी 32 आणि वरचे 2 शून्य 200 आलं. 32ची चौपट करायला लागेल मला. 32ची दुप्पट 68 असते आणि 68ची दुप्पट करा 136 असते. 136 सॉरी 64 म्हणजे 38 होणार ते. सॉरी किती 64 आलं. तर 64ची दुप्पट जर मी केली तर ती असते 128. ठीक आहे. गुणाकार गुणिले 4 करा किंवा पटीचा केला तरी चालेल. 32ची दुप्पट 64 झाली आणि 64ची परत दुप्पट होणार 128. ठीक आहे. मग आता हे बघा 4000 मधनं हे प्लस मायनस आलाय, सरसकट करू शकताय तुम्ही प्लस मायनस एकत्र की त्या पद्धतीनं. मग आता इथं बघू शकता 400 मधनं 200 गेला, किती राहिले रे, तर 4200 अधिक 128. मग 200 आणि परत 128 किती होणार आहे, 4328. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर जसं काय महत्त्वाचं तेच आहे, सेम जसं आत्ता म्हणलं तुम्हाला गुणाकार भागाकार या ज्या गोष्टी आहेत या चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट जेवढं करशील तेवढे आपल्याला ॲन्सर जे आहे ते कमी वेळेत आणि लवकर सॉल्व्ह होऊ शकतं. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, म्हणजे जनरल गुणाकाराचं एक्झाम्पल आहे ते 13 गुणिले 12 अधिक 12 गुणिले 11 वजा 14 गुणिले 15 वजा 9 गुणिले 13 अधिक 19 गुणिले 15. आता व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जनरल कॅल्क्युलेशन आहे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये. जनरल म्हणजे काय, पाड्यांचा जो गुणाकार करतो आपण 11 गुणिले बघा इथं बघा काय पहिला 12 गुणायचं आहे, परत 11 15 13 आणि परत 15 गुणायचं आहे. म्हणजे जनरल गुणाकार आहे, परत त्यांची बेरीज वजा बाकी येणार आहे. मग जेवढा गुणाकार फास्ट करशील तेवढं तुमचं ॲन्सर जे आहे ते लवकर येऊ शकते. ठीक आहे. पहिला बघा तर 13 गुणिले 12 होणार आहे किती, हे तर 12 हे 120 झालं आणि वरचं 36. 120 आणि 36 किती होणार आहे, 156. 12 गुणिले 11 132. परत हे 15 गुणिले 15 हे 150 झालं ते आणि 15 चौक 60 210 आलं ते. 210 वजा 13 9 117 अधिक 15 150 होणार. ठीक आहे. मग त्यानुसार किंवा 15 9 135 असे 13च्या जाईल. 13 आणि 15 किती होता तरी तर 28. 13 आणि 15 28. तो गुणाकार किती असेल 285. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हा सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर आलं. मग आता काय प्लस प्लस मायनस सरसकट करत जाऊ आपण, त्यानं काय फरक पडत नाही. काय होणार आहे 6 2 8 परत हे 15 आणि 13 किती होणार आहे, 15 आणि 13 28. ठीक आहे. मग त्यानंतर बघा हे मायनस मायनस काय होतं रे, प्लस होत असते म्हणतो आपण. मायनस मायनस प्लस, पण साईन मायनसच राहत असते. मग 200 आणि 300 म्हणजे 310 आणि 17 किती होणार आहे 27 अधिक 285. मग 288 आणि 285 ह्यांची बेरीज करू शकता किंवा सरसकट वजाबाकी करत गेला तरी चालेल. त्यापेक्षा बेरीज आणि एकदम वजाबाकी करू ते सोपं पडेल. या दोघांची बेरीज करू आपण. ठीक आहे. काय काय होणार बघा 8 आणि 5 13 हातच्याला 1 16 आणि 1 17 हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 5 573 आलं. आणि या 573 मधनं मला 327 मायनस करायचं. मग 13तनं 7 गेले 6 राहिले, परत इथं 6 राहणार. 7 2 4 आणि 5 3 2.
उत्तर किती असायला पाहिजे माझं या प्रश्नाचं, तर 246 हे आपलं उत्तर फायनल आन्सरला असायला पाहिजे. महत्त्वाची ही स्टेप आहे, लक्षात ठेवा. हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन जेवढ्या फास्ट करशील तेवढ्या लवकर तुमचं उत्तर येईल आणि फास्ट पण ॲक्युरेट आलं पाहिजे. कारण इथं चुकून जरी 132चं 131 झालं किंवा 117चं 118 केलं तर लक्षात ठेवा सगळंच आन्सर चुकणार आहे आणि हे आपल्याला एक्झामच्या टाईम पिरियडमध्ये कळत नाही. त्यामुळे ॲक्युरसी जे आहे ते आत्ताच तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. आणि जसं तुम्हाला म्हटलं की फास्टमध्ये एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये कंडक्ट करायचे आहेत. 4500 भागिले 9 अधिक 1800 गुणिले 2 वजा 310 गुणिले 7. तर अशा पद्धतीचं हे पुढचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बॉडमास तर आहे असं सिक्वेन्स फॉलो करायचंच आहे तुम्हाला. तर सुरुवात काय बघा, भागाकारापासून होणार आहे. सिम्पल आहे. काय होणार बघा, इथं 9 5 45 500 प्लस 18 2 3600 वजा 310 गुणिले 7 करायचं आहे 0 7 आणि 7 त्रिक 21. ठीक आहे. म्हणजे बघा इथं दोघांची बेरीज करू, 3 600 आणि 500 किती होणार आहे तर 4100. ह्या 4100 मधनं ते 2170 मायनस होणार आहे. ठीक आहे. वजा बाकी करूया. 0 0 10 7 गेले 3 आणि एक ह्याच्या तिकडे गेल्या म्हणजे 40 झालं आणि 40मधनं 21 गेले किती राहिले तर 19 राहिले. 40मधनं 21 गेल्यावर किती राहणार आहे 19. फायनल आन्सर किती असेल माझं तर 1930 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे थोडासा म्हणजे संख्या लहानच आहे, फक्त सोडवत असताना काळजीपूर्वक तुम्हाला एक्झाम्पल हे सॉल्व करायचं आहे. काय बघा, 0.5 भागिले कंसामध्ये आहे 0.5 गुणिले 0.5 आणि छेदामध्ये काय दिले आपल्याला तर 0.5 भागिले 0.5 आणि परत ह्या कंसाला भागिले आहे 0.5. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. तर दिसायला थोडंसं एक्झाम्पल खूप वेगळं वाटतंय, म्हणून तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉपर एक्झाम्पल हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संख्याला त्याच आहेत, फक्त मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्समध्ये सेट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता सुरुवात तर बघा हे दोन्ही कंसांपासून होणार आहे माझं. मग त्यासाठी 0.5ला 0.5 जर गुणलं मी तर किती येणार आहे ते 5 5 25 होणार इथं. ठीक आहे. आणि 2 घरं सुटतील म्हणजे गुणाकार जो आहे याचा तो येईल 0.25. ठीक आहे. मग इथं तर काय भागाकाराचं उत्तर एकच येणार आहे कारण दोन्ही संख्या समान आहेत. म्हणजे काय पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो मी 0.5 भागिले 0.25. छेदामध्ये काय लिहू शकतोय ह्याचं उत्तर एकच येणार आहे 1 भागिले 0.5. क्लिअर आहे. तर फक्त काय आता इथं बघा हे जे संख्या आहे एक्झाम्पल आता जे तयार झाले ते भागाकाराच्या फॉर्ममध्ये, म्हणजे मी त्याला अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये मांडतो म्हणजे ते आपल्याला समजायला सोपं पडते. पहिल्या अंशामध्ये काय होणार आहे तर हे 0.5 छेद 0.25 हे मोठी रेष म्हणजे हे भागिले. ठीक आहे. मोठी रेष म्हणजे पण भागिलेच असते. इथं परत होणार आहे 1 छेद 0.5 1 छेद 0.5. ठीक आहे. मग आता परत आपला भागाकाराचा नियम काय असतो, भागाकाराला आपण गुणाकार करत असतो. मग त्या नियमानुसार ते इकडं हे तर लिहू आहे ती स्टेप आणि नंतर इकडं लिहू आपण 0.5 भागिले 0.25 भागाकारच काय म्हटलं गुणाकार होणार आहे आणि त्यानंतर ह्याला उलटा करायला लागेल माझं 0.5 छेद 1. ठीक आहे. आता इथं बघा भाग कुठं जात नाही आहे म्हणजे गुणाकार होत असताना आडवा गुणाकार होत असतो माझा. ठीक आहे. किती 0.5 गुणिले 0.5 करावं लागेल मला आणि 0.5 गुणिले 0.5 आत्ताच तिथं वर केले हेच उत्तर येणार आहे किती माझं किती 0.25 भागिले 0.25. मग 0.25ला 0.25 कॅन्सल झालं, राहिलं किती रे फक्त 1. हे माझं काय असणार आहे उत्तर असेल ह्या प्रश्नाचं. किती असेल 1 हे आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की एक्झाम्पल दिसायला खूप सोपं आहे, पण जर तुमच्या काय म्हणतो आपण जर ॲक्युरसी जर तुमची बिघडली तर आन्सर वेगवेगळे येऊ शकतात तुमचे. त्यामुळे लिगली प्रोसेस फॉलो करू आपण. फक्त काय ही स्टेप नीट समजून घ्या. इथं काय हे जे संख्या आहेत ह्या सध्या भागाकाराच्या फॉर्ममध्ये आहेत, त्याला मी फक्त अंश आणि छेदामध्ये मांडलेलं आहे, बाकी काही वेगळं केलं नाही आहे. हे पहिला 0.5 छेद 0.25 आडवी रेष म्हणजे भागिले आणि 1 भागिले 0.5 आणि परत भागाकाराला आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करत असतोय त्या कन्सेप्टचा वापर आपण इथं केलेला आहे. आन्सर किती असायला पाहिजे 1 हे माझं उत्तर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचे आता प्रश्न जे आहेत
सेम अशाच कॅटेगरीमधले आहेत, यापेक्षा वेगळा आपल्याला कुठलाही प्रश्न येणार नाही. फक्त हा थोडासा लेंदी प्रश्न आहे बघा. काय दिला आहे, 49 गुणिले 4 भागिले 28 अधिक 56 भागिले 7 गुणिले 8 वजा 784 भागिले 28 अधिक 14 गुणिले 2. जसं म्हणून तुम्हाला म्हटलं की लेंदी क्वेश्चन आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, दिसायला एक्झाम्पल फक्त खूप लेंदी आहे. सोडवत असताना जसं तुम्हाला म्हटलं की ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायला चालू करता त्यावेळी 1 बाय 1 एक्झाम्पल्स खूप कमी होत जातं ते. ठीक आहे, तर पहिला बघा इथं काय होणार आहे, हे भागिले 28 आहे ते दोघांना लिहू शकतोय मी. स्टार्ट इथूनच करूया, कारण इथं दोघांच्या मध्ये गुणिले साईन आहे. इथं तर हे डायरेक्टली घालू शकतो मी, हे 7 8 56. ठीक आहे, इथं भाग घालू आपण. इथं हे होणार आहे बघा 4 7 28 आणि हे होणार आहे 7 7 49. म्हणजे या सगळ्याचं उत्तर फक्त 7 आलं. इथं या 7 8 56 8 8 64 वजा. आता इथं बघा 28चा जर तुमचा वर्ग पाठ असेल तर तो वर्गच आहे डायरेक्टली किती 784. म्हणजे ह्याचं उत्तर पण किती असणार आहे, 28च असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, त्याचं आलं परत 28 आणि त्याचं परत अधिक 14 दोन्ही परत 28 होणार आहे. मग हे प्लस 28ला मायनस 28 कॅन्सल झाला. मग 64 आणि 7 किती होता तरी तर 71 झालं. आन्सर किती असायला पाहिजे, 71 हे माझा आन्सर असेल. म्हणून तुम्हाला म्हटलं की एक्झाम्पल दिसायला फक्त खूप मोठं आहे, पण सोडवत असताना हे एक्झाम्पल म्हणजे जसं की, पण हे जसं तुम्हाला म्हटलं की वर्गसंख्या पाठ असतील तर तुम्ही कशा पद्धतीने बघा एक्झाम्पल सोपं होतं तुमचं. समजा एखाद्याचा वर्गच पाठ नाही आहे 28चा की तो 784, मग तो काय करत बसणार आहे, विनाकारण 28 ह्याला भाग घालत बसणार. बट त्याला दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो की 28चा पाढा पाठ पाहिजे. पाठ असेल तर तो लगेच घालवेल, नाहीतर मग विनाकारण काहीतरी खेळत बसणार तो त्या फक्त या एवढ्याशा स्टेपसाठी. मग इथं वेळ गेला तर मग इथला आन्सर इथं येणार नाही, त्यामुळे फायनल आन्सरपर्यंत झाला त्याला परत वेळ लागणार. फक्त हे झालं कशामुळे, फक्त ते एका गोष्टीमुळं की त्याचा तो वर्ग पाठ नाही आहे. मग ते म्हणून तुम्हाला नेहमी म्हणत असतोय की मी अजूनपर्यंत सांगतोय की जेवढे वर्ग पाढे जेवढा जास्तीत जास्त पाठ करशील आणि ज्यांनी अजूनपर्यंत केलं नाही त्यांनी नक्की करा. खास करून जर तुम्ही SSC GDचा अभ्यास करत असाल तर. जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जर नाही केले तर त्याचा तोटा देखील तुम्हाला काय लक्षात ठेवा, तो सहन करावा लागणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचे जे आता लक्षात ठेवा 2 जे प्रश्न बघायचे ते थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत. हे प्रश्न मला नाही वाटत तुम्ही आत्तापर्यंत कुठे बघितले असतील अशा पद्धतीचे प्रश्न. ते बघायचे आहेत आपल्याला. तर 2/1 गुणिले 3 अधिक 2/3 गुणिले 5 अधिक 2/5 गुणिले 7 आणि हे कंटिन्यू आहे कुठपर्यंत 2/99 गुणिले 101. तर या अशा टाईपचे हे 2 एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. 2 एक्झाम्पल्स आपल्याला GDमध्ये पडलेले होते मागच्या 2024मध्ये. 2च एक्झाम्पल आहेत या फॉर्मॅटवरती असणार आहे. तर लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल त्यांनी सेट केले हे कशा तरी अपूर्णांकांची सिरीज म्हणतो आपण याला. कारण इथं बघा 2/1 गुणिले 3 आहे, परत 2 चुकून जरी लक्षात ठेवा तुम्ही 3 1 3 केला, 5 3 15 केला, 7 5 35 केला तर लक्षात ठेवा तुम्हाला हे एक्झाम्पल सुटणारच नाही. कारण खूप मोठं एक्झाम्पल होतं आणि हे मधल्या टर्म्स आहेत बरं का इथे. म्हणजे इथं 5 7 आहे तर 7 7 9 असणार आहे, परत 9 11 11 13 13 15 हे असं कंटिन्यू आहे. आणि लास्टची जी टर्म आहे ती किती आहे 2/99 गुणिले 101 ती लास्टची टर्म आहे. मग हेपर्यंत सगळे एक्झाम्पल ते कंटिन्यू आहे. मग फक्त तुम्हाला करायचं आहे काय लक्षात ठेवा, हे जे आहे ह्याला फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे, एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय करायचं इथं आपल्याला जे फॉर्मॅट जो आहे तो चेंज करायचा आहे इथं, तेवढंच आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकांची जी आपण तर आता इथे करायचं काय लक्षात ठेवा, ही जी पहिली टर्म आहे ह्याला आपल्याला त्याचं काय म्हणतो आपण त्याचं लिहिण्याचा फॉर्मॅट चेंज करायचं आहे. मग अपूर्णांकांची वजाबाकी ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे. मग त्यानुसार लक्षात ठेवा, जर मी ह्याला 1/1 वजा 1/3 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे चेंज करायचं. ठीक आहे, म्हणजेच काय ही टर्म आणि ही टर्म लक्षात ठेवा एकच आहे. काय करत असतो तुम्हाला माहीत असेल की जर अपूर्णांकांची वजाबाकीमध्ये आपण छेद समान आहे का बघतो, जर तो नसेल तर तिरकस गुणाकार करतो. मग त्या नियमानुसार बघा 3 1 3 होणार आहे इथं अंशामध्ये, ते इथं लिहितो आणि 1 1 1 वजा आणि छेदामध्ये परत म्हणजे छेदामध्ये काय करतो तर छेदांचा गुणाकार करतो. मग 3 1 3 लिहू नका, 1 गुणिले 3 लिहा, म्हणजे तो फॉर्मॅट इथं मिळतोय. मग पुढं होतोय बघा 3 1 गेला किती राहतं रे तर 2/1 गुणिले 3.
याचा अर्थ काय, ही टर्म आणि ही टर्म एकच आहे, लक्षात ठेवा. मग यानुसार आपल्याला पुढच्या सगळ्या टर्म्स काय करायचे, चेंज करत जायचं आहे. प्लस आहे असं राहणार आहे, इथं काय करायचं आहे तर 1/3 वजा 1/5. त्याच पद्धतीने इथं होणार आहे प्लस कंसामध्ये 1/5 वजा 1/7 आणि हे कंटिन्यू होणार आहे कुठल्या त्या लास्टच्या टर्मपर्यंत. आणि शेवटची जी टर्म आहे ती काय होणार आहे माझी तर 1/99 वजा 1/101. मग या पद्धतीने फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ह्या अंशातल्या टर्म्स आहेत या पद्धतीने त्या चेंज करायचे आहेत, फक्त ते अपूर्णांकांच्या वजाबाकीमध्ये लिहिलेले आहेत आपण. मग त्यानंतर बघा कंसाच्या बाहेर प्लस साईन आहे, कंसातील चिन्ह काय कधीही बदलणार नाहीत, त्यांना सगळ्यांना फक्त बाहेर काढू आपण, कंसातून बाहेर लिहूया. मग 1/1 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/7 हे कंटिन्यू येणार आहे 1/99 वजा 1/101 पर्यंत. आता इथं बघा ऑब्झर्वेशन नीट केलं तुम्ही तर ह्या -1/3ला प्लस 1/3 जाणार, 1/5ला 1/5, 1/7ला हितला 1/7 कॅन्सल होणार आहे आणि हे सगळं कंटिन्यू कॅन्सल होत जाणार आहे टिल या 1/99 पर्यंत. क्लिअर आहे, कारण का जसं ह्या टर्म्स आलेले आहेत मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे कंटिन्यू येत जाणार आहे ते शेवटच्या 1/99 पर्यंत. मग राहिलं काय बघू शकताय फक्त इथं काय रे तर 1/1 वजा ते शेवटचं 1/101 बरोबर. ठीक आहे, मग आता इथं परत सेम काय तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करणार मी. मग 101 गुणिले 1 101 वजा 1 100 आणि 100 छेदामध्ये छेदाचा गुणाकार 100. आन्सर काय असलं पाहिजे माझं ह्या प्रश्नाचं फायनल 100 भागिले 101 हे आपलं फायनल आन्सर असं किती 100/101. क्लिअर आहे, तर लक्षात ठेवा काय फक्त ही गोष्ट टर्म लक्षात ठेवा, ह्याला काय केलं आहे आपण या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे चेंज करायचं आहे. क्लिअर आहे, फक्त हे अंशातलं 2 तिथे लिहायचं नाही, लक्षात ठेवा कन्वर्ट करत असताना 1/3 1/5 याच फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे त्याला चेंज करायचं आहे आणि त्यानंतर फक्त कंसातनं बाहेर काढायचं आहे, सगळ्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल होत जातील. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे, अजून एक प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामध्ये पण तुम्हाला हीच कन्सेप्ट वापरायची आहे, हेच एक्झाम्पल आहे, फक्त शेवटची जी व्हॅल्यू आहे आत्ता आपण काय केलेलं आहे ते 99 वजा 101 जे होतं ही शेवटची टर्म होती या एक्झाम्पलला. आत्ताचं जे एक्झाम्पल आहे तिथं फक्त शेवटची व्हॅल्यू त्यांनी चेंज केलेली आहे. एक्झाम्पल तेच आहे 2/1 गुणिले 3 अधिक 2/3 गुणिले 5 अधिक 2/5 गुणिले 7 आणि जसं तुम्हाला म्हणलं शेवटची जी टर्म आहे ती काय बघा तर 2/45 गुणिले 47 ही लास्टची टर्म आहे. मागच्या एक्झाम्पलला 99 आणि 101 शेवटची टर्म होती, ते फक्त बदलले 45 आणि 47 पर्यंत. व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि ह्याचं उत्तर आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रोसेस लक्षात ठेवा सेम राहणार आहे, प्रोसेस अजिबात बदलायची नाही, जे केलं आत्ता तेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे, फक्त शेवटची किंमत चेंज होणार आहे. म्हणजेच काय बघा पहिल्या कंसाला काय लिहायला लागेल मला 1/1 वजा 1/3. ठीक आहे, त्यानंतर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायला लागणार आहे 1/3 वजा 1/5. तिसरा ब्रॅकेट प्लस राहिलं प्लस तिसरा ब्रॅकेट 1/5 वजा 1/7 आणि लास्टला फक्त इथं आता काय येणार आहे प्लस लिहून 1/45 वजा 1/47 हे शेवटी येणार आहे. सेम रूल परत काय कंसातनं बाहेर काढलं होतं आपण ह्यांना 1/1 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/5 अधिक 1/5 परत होणार आहे हे काय वजा 1/7 हे कंटिन्यू कुठपर्यंत लिहायला गेलं रे 1/45 वजा 1/47 पर्यंत. मग सेम मागाच्याच कन्सेप्टनुसार हे मायनस प्लस मायनस प्लस मायनस 1/45 पर्यंत कॅन्सल होत जाणार आहे माझं. मग राहिलं फक्त काय रे 1/1 वजा 1/47 सेम छेद समान नाही तिरकस गुणाकार करू 47 1 47 मधनं 1 गेला 46/47. आन्सर काय असलं पाहिजे माझं 46/47 एवढंच आन्सर असेल. क्लिअर आहे, तर लक्षात ठेवा हे जे 2 एक्झाम्पल्स जसं म्हटलं तुम्हाला हेच तेवढे 2 एक्झाम्पल्स वेगळ्या फॉर्मॅटचे आहेत. आता बाकी सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सेम जसं आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स सोडवत आलेलो आहोत त्याच फॉर्मॅटचे इथून पुढचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. थोडंसं फास्ट आता इथून पुढचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम्पल आहे बघा काय तर जनरल एक्झाम्पल्स आहेत 404 भागिले 2
वजा 1008 भागिले 4 अधिक 5 गुणिले 5. तर व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि ह्याचा आन्सर आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे, काही वेगळं काय आपल्याला इथं कुठली कन्सेप्ट अप्लाय करत बसायचं नाही आहे. जनरल गुणाकार भागाकाराच्या गोष्टी आहेत. काय काय होणार बघा, 404च्या निम्म जर केला तर ते किती असते रे, तर 202 असते. 4 भागायला इथं आपण 4 दुनी 8 झाले, इथं उरणार 2 20 झाले, 4 पंचे 20 आणि हे होणार 4 दुनी 8 आणि अधिक 5 5 25. ठीक आहे. त्यानंतर बघा बेरीज करूया आपण. 202 आणि हे 25 किती झाले तर 227 वजा 252. तर लक्षात द्या इथं प्लस मायनस वजा बाकी होणार आहे, पण ॲन्सर जे आहे ते माझं मायनसमध्ये येणार आहे, कारण हे मोठा कोण आहे, 252 मोठा आहे. मग 52मधनं 27 वजा करूया, किती राहते रे, तर बघा 25 राहणार. किती राहील, म्हणजे एवढंच नाही, 2 ला 2 की कॅन्सलच होणार आहे. 52मधनं हे 27 वजा करावं लागेल. किती राहिलं तर वजा 25. हे माझं काय असलं पाहिजे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर नक्कीच तुमचं ॲन्सर हे आलं असेल, कुठं एरर आला असेल तर तेवढं चेक करायचं की काय चुका तुमच्याकडून झालेली आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. सगळे लक्षात ठेवा, 2024ला GDचे जेवढे काही पेपर झाले होते, जेवढ्या काही शिफ्ट झाल्या होत्या, त्या प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. वेगळं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. काय आहे बघा पुढं, 22 भागिले कंसामध्ये 9 वजा 1 अधिक 7 गुणिले 2 परत पुढं आहे अधिक 24 ऑफ 9. 24 ऑफ 9. सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त काय बॉडमासचे बेसिक कन्सेप्ट आहेत. बॉडमासचा जो बेसिक सिक्वेन्स आहे आपला, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी किंवा ऑफ शब्द असेल, तेवढेच फक्त तुम्हाला काळजीपूर्वक इथं अप्लाय करायचं आहे. वेगळी कन्सेप्ट किंवा घातांकाची कन्सेप्ट जी म्हणतो आपण, जे पोलीस भरतीमध्ये आपण अप्लाय केल्या, बैजिक राशी, असं कुठलेही कन्सेप्ट तुम्हाला इथं वापरायचे नाहीत. ज्या काय करायचं आहे ते प्रॉपर गुणाकार भागाकार एवढेच कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. म्हणजे इथं बघा पहिला हा कंस सोडवायला लागणार आहे. 9 आपलं 7 दुनी 14 झाले, बरोबर. 14तनं परत 14 9 23 झालं ते, आणि 23मधनं परत एक केला 22च राहिलं. म्हणजे ह्या सगळ्या कंसाचं उत्तर 22 झालं माझं. मग 22 भागिले 22 अधिक, आता ऑफचा अर्थ तो गुणाकार आहे, 24 9 करावं लागेल मला. किती होते बघा, तर हे 9 दुनी 18 180 झालं. 180 आणि 36, 180 आणि 36 किती होणार आहे तर 216. ठीक आहे. मग त्यानंतर बघा 22 भागिले 22 एकच आला, 1 अधिक 216 आणि 216 आणि 1 किती होणार आहे तर 217. किती असेल 217. हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. फक्त जसं म्हटलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन गुणाकार भागाकार बेसिक गोष्टी जेवढ्या तुमच्या स्ट्रॉंगली चांगल्या पद्धतीनं येत असतील तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, तर 8500 भागिले 5 8500 भागिले 5 अधिक 24 गुणिले 6 वजा 122 गुणिले 3. व्हिडिओ पॉज करून ह्याचा आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं किंवा काय वेगळं इथं काय वेगळं काय करायचं आहे का. वेगळं काहीच नाही, लक्ष ठेवा. जनरल आहे. भाग घालूया. तर हे बघा 17 5 85 पाठ असला पाहिजे पाडा. भागाकार किती येणार आहे 1700 आला, प्लस 24 संघ किती होतं तरी तर 144 असेल, आणि 122ची जर तिप्पट केली तुम्ही तर 366 होईल बघा. ते 22 त्रिक 66 आणि 300 ते आहे असणार. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं 1700 आणि 144 किती होणार आहे बघा, तर 1844 वजा 366. वजा बाकी बरं, 14तनं 6 गेले 8 राहिले, परत इथं 13 राहील, 13तनं 6 गेले 7 राहिले, आणि ह्या 17तनं 3 गेले 14 राहिले. किती असेल आन्सर माझं 1478. एवढं माझं उत्तर असायला पाहिजे. किती 1478. क्लिअर आहे. जसं म्हटलं नेहमी म्हणतोय ना मला GDच्या ह्याला वेगळं काही नाही, जनरल कॅल्क्युलेशनच तुमचं चांगल्या पद्धतीनं पाठ असेल किंवा पाडे म्हणू वर्ग म्हणू आपण, तर तेवढा फास्ट तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. पुढचं आहे बघा काय, तर 12 भागिले थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे, 3 ऑफ 4 वजा 88 अधिक 75 अधिक 6 गुणिले 2 ऑफ 15 ऑफ 15. तर हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचं आहे तुम्ही सर्वांनी आणि ह्याचा आन्सर आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं काय काय करावं लागेल. कारण जसं तुम्हाला म्हटलं सिक्वेन्सच महत्त्वाचं आहे, आणि त्यामध्ये इथं बघा इथे एक ऑफ शब्द आहे आणि तिथे एक ऑफ शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला ते पहिला ते ऑफ
ऑफचं कॅल्क्युलेशन आधी केलं पाहिजे. ठीक आहे, मग त्यानुसार बघा काय काय होणार आहे इथं आता. तर पहिला तर हे करू आपण 3 ऑफ 4 गुणाकार पहिला होणार आहे. 4 त्रिक 12 झालं, 12 भागिले 12 1 आला, वजा 88 अधिक 75 अधिक, आता इथं ऑफ आहे, हे होणार आहे किती रे, तर 6 गुणिले 2 आणि परत हे गुणिले 15 होणार आहेत. ठीक आहे, गुणिले 15 सरसकट गुणाकार करा, काय फरक पडत नाही. 15 दुनी 30 आणि 30 संग 180 म्हणजे 1 वजा 88 अधिक 75 अधिक 180. ठीक आहे, मग आता बेरीज करू आपण. इथं बघा इथनंपर्यंत हे 88 फक्त वजा आहे, बाकीच्यांची एकत्र बेरीजच होणार आहे. बेरीज कर जो आपण 75 आणि 1 हा झाला 76, 76 आणि 180 करू आपण, 76 आणि 180 आणि यातनं ते वजा 88 मायनस करायचं. मग हे वर आहे बघा 6 6 17 आणि 8 25, 256 मधनं 88 वजा करावं लागेल. 16तनं 8 गेले 8, 24 एकाच्या तिकडे गेलता, 24 मधनं 8 गेले 16. उत्तर किती असलं पाहिजे माझं 168 हे आपलं तुमचं उत्तर असेल. तर ज्याने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं नक्की आलं असेल. आणि इन केस जर काही मिस्टेक झाली असेल की गुणाकार काहीतरी चुकला आहे, बेरीज बदल काहीतरी एखादं वेगळं आलं असेल तर तेवढं तुम्हाला ॲन्सरमध्ये काय करावं लागेल, करेक्शन करायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल्स आहेत आत्तासारखंच आहे बघा, जसं तुम्हाला म्हटलं लेंथ आहे थोडंसं एक्झाम्पल. तर 13 कंसामध्ये 216 भागिले 3 ऑफ कंसामध्ये आहे परत 48 भागिले 24 परत आतमध्ये छोटा कंस आहे 42 वजा 38. त्यानंतर हा कंस कंप्लीट होईल आणि त्यानंतर हा सगळ्यात मोठा कंस कंप्लीट होईल आणि त्यानंतर त्याला 13 आपल्याला काय करायचं गुणाकार करायचं आहे फायनल सगळ्या ॲन्सरचा. ठीक आहे, मग आता इथं बघा व्हिडिओ पॉज करून हां इथं थोडंसं तुम्हाला जास्त काळजी घ्यायची आहे, कारण प्रॉपर सिक्वेन्स इथं तुमचा फॉलो होणं फार गरजेचं आहे. कारण कंस आहे, ऑफ आहे, कंस असतील तर 1 बाय 1 लहान कंसापासून आपण स्टार्ट करतो, म्हणजेच इथून तुमची उत्तराला सुरुवात होईल बघा. म्हणजे इथं काय बघा ते तर 42 वजा 38, मग 42 मधून 38 गेलं 4 राहते बरोबर. मग त्या 4नं तुम्हाला परत ह्या 24 ला गुणायचं आहे, मग परत ते झालं 24 चौक 96. ठीक आहे, मग ते जे 96 आहे ते लक्षात ठेवा ह्या 48ला बघायचं, म्हणजे ते पुढच्या स्टेपला वाटलं तर ते लिहू शकताय तुम्ही 216 भागिले 3 ऑफ, हां इथं लहान कंसामध्ये जे राहिलेलं म्हणलं 48 भागिले 24 चौक किती असतात रे तर 96. ठीक आहे, कंसाचं उत्तर ह्या 4 आलं आणि 24 चौक 96 झालं. मग 48 भागिले 96, तर इथं लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं इथं 13 कंसामध्ये परत 216 भागिले 3 ऑफ. लक्षात ठेवा इथं 48 भागिले 96 आहे, 48ची दुप्पट 96 आहे, पण हे जे 2 आहे ते छेदात आहे लक्षात ठेवा. त्यामुळे जे उत्तर असणार आहे ह्या कंसाचं ते काय असणार आहे 1/2 उत्तर असणार आहे तुमचं. किती 1/2, कारण 48 2 96 होते पण 96 छेदात असल्यामुळे ते 2 छेदात येणार आहे. आणि त्यानंतर बघा हे ऑफ आहे आणि ऑफचा अर्थ आपल्याला माहिती आहे गुणाकार असतोय. मग इथं तर भाग तर कुठं जात नाही, त्यामुळे इथं काय होणार आहे कंसामध्ये 13 गुणिले कंसात 216 भागिले 3/2, 3/2. मग आपल्याला रूल माहीत आहे भागाकाराला आपण उलटून गुणाकार करत असतोय. मग 13 गुणिले कंसात 216 गुणिले 2/3, मग 3 भागालो आपण इथं 3 असं ते 21, 3 दुनी 6, 72ची जर दुप्पट केला तर ती किती होतं 144 आणि 144ला आता आपल्याला 13नं गुणावं लागेल. झालं 144 गुणिले 13. म्हणून हे माझं काय असणार आहे फायनल ॲन्सर जो गुणाकार करतोय आपण तो. ठीक आहे, मग ॲन्सर बघा आता काय होणार आहे इथं माझं 144ला 13 जर गुणला माझा तर 13 चौक 52, 52 म्हटल्यानंतर 2 हातच्या आले 5, परत 13 चौक 52, 52 आणि हे 5 57 झाले, हातच्या आले 5, परत 13 की 13 आणि 5 18, म्हणजे 1872 हे माझं काय असणार आहे फायनल ॲन्सर असेल. किती 1872. क्लिअर आहे. तर फक्त इथं जसं तुम्हाला म्हटलं सिक्वेन्स थोडासा वेगवेगळा येतो माझा. पहिलं काय झालं ते तर कंस सोडवला आपण. ठीक आहे, आणि मग कंसाचं किती आलं रे ते तर 4 उत्तर आलं. 42 मधनं 38 गेले, 4 राहिले आणि 4चं परत हे कंसानं हे गुणाकारामध्ये येणार आहे, कारण दोघांमध्ये जर चिन्ह नसेल तर त्यांना काय होणार आहे गुणाकार होतो माझा, म्हणजे ते झालं 24 चौक 96 आणि ते जे 96 आहे ते परत ह्या भागाकाराला आलं.
आणि नियमानुसार लक्षात ठेवा, इथं कंस सोडवल्यानंतर ते गुणाकारामध्ये जाणार पहिला. ठीक आहे, त्यानुसार म्हणजे जर 8 केला आपण 24 अरे थांबा एक माझ्यामध्ये मिस्टेक झालेली आहे इथं माझ्याकडून. इथं जे आपण बघा 96 जे केले ते त्याच्याऐवजी एक मिस्टेक झालेली आहे. इथं जे कंस आहे कंसाचं उत्तर 4 येते, पण लक्षात ठेवा इथं रूल जो म्हणला आपण 48 भागिले 4 हे गुणिले 4 राहणार आहे. ठीक आहे, पण भागाकारानंतर काय रे गुणाकार येतो माझा, सॉरी गुणाकाराच्या आधी भागाकार आहे, त्यामुळे हे 24 दुनी 48 आणि हे 4 दुनी 8 होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तेवढं थोडंसं करेक्शन करा. काय होणार इथं परत 216 भागिले 3 ऑफ आणि कंसाचं उत्तर किती आलं तरी 8 आलं फक्त. 24 दुनी 48 मी काय पहिला गुणाकार केला ह्या दोघांचा, त्यामुळे ते ॲन्सर मोठं येत होतं. मग ते काय होणार परत 8 त्रिक 24 म्हणजे 13 कंसामध्ये 216 भागिले ऑफ पहिला होणार आहे 8 त्रिक 24 आणि 24 9 किती होतं माझं तर 216. 24 9 216, मग फायनली 13 9 17. ॲन्सर किती असणार आहे माझं तर 117 हे उत्तर असलं पाहिजे. माझ्याकडून मिस्टेक झाली ती काय, तर इथं जो गुणाकार आहे तो मी आधी केला होता, भागाकार पहिला आला पाहिजे. 24 दुनी 48 आणि परत ते 4 दुनी 8 होईल, म्हणजे कंसाचे जे उत्तर आपण 96 काढलं होतं ते उत्तर फक्त किती असायला पाहिजे रे तर 8 एवढंच उत्तर असेल ते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचे प्रश्न थोडे घेऊ, अजून आपण एक 3-4 प्रश्न घेऊ, कारण लक्षात ठेवा सगळे अशाच टाईपचे प्रश्न आहेत आणि याच सगळ्या फॉर्मॅटचे प्रश्न तुम्हाला 2024च्या पेपरमध्ये बघायला मिळतील. यापेक्षा वेगळ्या फॉर्मॅटचा एकही प्रश्न त्या पेपरमध्ये आपल्याला विचारला गेलेला नव्हता. ठीक आहे, तर प्रश्न आहे बघा 1615 भागिले 17 अधिक 22 गुणिले 18 भागिले 9. तर आता व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही ह्याचं काय उत्तर येते किंवा इथं काय प्रोसेस तुम्हाला करावी लागेल ह्याचा विचार फक्त करायचा आहे. जनरल काय मोठं एक्झाम्पल नाही आहे, फक्त बघा इथं वेगळं जास्त वेगळं म्हटलं तर 17 भाग घालवायचा एवढाच विषय येतो. मग 17 जर मी भाग घालवलेला तर आपल्याला माहिती आहे 17 9 किती असते तर 153. मग 153 161 153 गेलं 8 राहते 85 झालं आणि 17 5 85 म्हणजे उत्तर आलं 95 अधिक हे 9 दुनी 18 होणार आहे आणि 22 दुनी 44. संपला, बेरीज करू 5 आणि 4 9 9 आणि 4 13. आन्सर किती असायला पाहिजे तर 139 एवढं उत्तर असेल. वेगळं जास्त काय म्हणलं तर फक्त 17 तुम्हाला भाग घालवायचा होता, एवढंच मोठं काम होतं या एक्झाम्पलमध्ये, बाकी काय नाही आहे. ठीक आहे, चलो पुढे आहे बघा. पुढचं एक्झाम्पल आहे काय 5400 भागिले 2 वजा 55 गुणिले 11 अधिक 44 गुणिले 3. आता सेम जसं म्हटलं तुम्हाला वेगळं काहीच नाही आहे, त्याच गोष्टी आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करतोय. बघा काय होणार, पहिला भागाकार होणार आहे 54च्या निम्मा आपल्याला माहिती आहे 27 असते, म्हणजे हे आलं 27 वजा आता 55ला 11 गुणायचं आहे, किती होणार आहे बघा तर 5 5 हाच्याले 5 परत 11 5 55 आणि 5 60 आणि 44 त्रिक करायचं आहे. मग 120 आणि ते 12 132 मग आता 2700मधनं 600 किंवा हे करूया आपण, ह्या 700मधनं 605 गेले किती राहिले ते तर 95 राहिले ते, म्हणजे जी वजाबाकी आहे ती किती असायला पाहिजे तर 2095. ठीक आहे, कारण हे 700मधनं 605 वजा करायचे 95 राहील माझं 2095. यामध्ये ते 132 मिळवू फक्त आपण, किती होणार आहे बघा 5 आणि 2 7 9 आणि 3 12 1 2 2. उत्तर किती असायला पाहिजे तर 2227 एवढं आपलं उत्तर असेल. किती 2227. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल जे आहे ते बघा थोडंसं लेंथ आहे, ऑफ वगैरे जे आहे ते सगळं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. 15 ऑफ 15 वजा 6 ऑफ 11 अधिक 6 ऑफ 11 गुणिले 12 अधिक 25 गुणिले 25 अधिक 21 गुणिले 4. लक्षात ठेवा सगळा जो खेळ आहे तो इथं लक्षात ठेवा पाड्यांचा खेळ आहे, आणि जेवढे पाडे तुमचे चांगले असतील तेवढ्या लवकर तुम्ही असं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मग आता इथं तर बघा ऑफ जरी असलं तरी हे मायनस साईन आहे, त्यामुळे ते ऑफचा दुसरीकडे कुठं काय फरक पडणार नाही. 15 ऑफ 15 म्हणजे 15चा वर्गच लिहायला लागेल 225 आहे बरोबर. त्यानंतर इथं बघा 11 ऑफ 6 म्हणजेच काय 11 66 झालं आणि या 66ला परत मला 12 गुणायला लागेल.
ठीक आहे, किती होते बघा, 12×72 7 झाले, परत 72 आणि 7 79, 792 गुणाकाराला सेम 25चा वर्ग लिहायला लागेल, 625 आहे आणि 21 चौक किती असतात रे, तर 84, सॉरी मायनस नाही प्लस आहे, प्लस 84. आता या सरसकट काय होणार आहे, प्लस वजाबाकी बेरीज करूया आपण एकमेकांची. आता ह्या तिघांची लक्षात ठेवा बेरीज होणार आहे, तिघांची बेरीज करून घेऊ आपण. हे 25 आणि 25 50 झाले आणि ते 6 आणि 2 8 म्हणजे 850 अधिक 84 वजा 792. मग बेरीज जर केली परत ह्या दोघांची बेरीज करू, 4 8 आणि 5 13, 1 8 आणि 8 सॉरी 8 आणि 1 9, 934. मग 934 वजा आपल्याला हे 792 करायचं आहे. मग वजाबाकी करू, 4तनं 2 गेले 2, 13तनं 9 गेले 4 आणि 8तनं 7 गेला 1. उत्तर किती असलं पाहिजे रे, 142 एवढं आन्सर असेल आपलं. ठीक आहे, किती असेल 142. जसं मग तुम्हाला म्हणलं वर्ग संख्या घनसंख्या जर पाठ असतील तर हे डायरेक्टली होते बघा, 15 225 आहे आणि 25 आहे किती 625 आणि नंतर काय बेरीज वजाबाकी आहे. आन्सर किती असलं पाहिजे आपलं 142. चलो पुढचं बघूया. पुढचं पण एक्झाम्पल असंच आहे, फक्त ते काय दशांश चिन्हांच्या बाबतीमधलं एक्झाम्पल आहे. दशांश चिन्हांचा गुणाकार बेरीज वजाबाकीच्या फॉर्मॅटचा आहे. तर 2.5 गुणिले 0.7 अधिक 3.5 गुणिले 0.6 अधिक 4.5 गुणिले 0.8. तर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. जसं तुम्हाला म्हटलं जनरल दशांश चिन्हांचा गुणाकार कन्सेप्ट ऑलरेडी आपण बघितलेला आहे. काय साधा गुणाकार करायचा आणि जेवढी घर आहे तेवढं आपण काउंटिंग करत असते. मग तो फक्त एक्झाम्पल वापरायचा आपल्याला. तर बघा इथं 25 सत्ते माहीत आहे मला, 25 सत्ते किती असतं रे, तर 175 पावणे 200. घरं हिथलं एक 2 घरं सुटणार म्हणजे हे आलं 1.75. 35 संघ आपल्याला करायचं आहे, किती असतं रे 35 संघ, साहित्रिक 18 180 आणि वरचं 30 210. हिथलं एक घर, इथं पण 2 घरं आली. 45 8 करायचं आहे, 8 चौक 32 320 झालं आणि ते वरचं 40 360. इथं पण 2 घरं सुटतील, 3.6 झालं. बेरीज मांडे आता दशांश चिन्हांच्या बेरीजला 1 खाली 1 लागतो. इथलं हे 2.1 आणि इथलं हे 3.6. बेरीज करा, 6 6 7 आणि हे 7च होणार आहे, 7 आणि 7 14, हातच्याला 1 4 आणि 2 6 आणि 1 7. उत्तर किती असलं पाहिजे रे आपलं, तर 7.46 एवढंच काय असणार आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल, 7.46. क्लिअर आहे. सॉरी 1.75 आहे म्हणजे किती असणार आहे 7.45 आपलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आणि आजच्या सेशनचं एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण आत्ता आणि त्यानंतर सेशन जो आहे तो आपण राऊंड अप करू. लास्ट एक्झाम्पल बघा काय आहे आपल्याला की 1440 भागिले 5 वजा 1555 भागिले 5 अधिक 21 गुणिले 3. जनरल एक्झाम्पल आहे, भागाकारामध्ये आहे, 4 आणि 5 भागायचं आहे. पहिलं बघा आता दोन्ही ठिकाणी सॉरी पहिल्यांदा 4 आहे ना, नाही इथं 4 भागायचं आहे आणि तिथं 5 भागायचं आहे. ठीक आहे, तर येस. तर बघा आता काय होणार आहे, 4 भागू आपण, किती होणार आहे 4 त्रिक 12, 2 उरलं 24 झालं, 4 सक 24 360 आला. 5 भाग घालव्या, 5 त्रिक 15, परत 5 एके 5 5 एके 5 आणि त्यानंतर 21 त्रिक किती असतं रे, तर 63. ठीक आहे, मग आता ह्या 60मधनं 11 घालव्या, कारण 300 झिरोच जाणार आहे ते. मग 60मधनं 11 गेले किती राहिले, तर 49 राहिले. बरोबर, 49ला 50 आणि 60 येस 49 अधिक 63 घालायचं झालं. मग 49 आणि 3 किती झालेले, तर 52 झाले. 52 आणि ते 60 112. उत्तर किती असलं पाहिजे माझं, 112 हे माझं आन्सर असेल. क्लिअर आहे. तर आय होप की अशा पद्धतीने आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आजच्या सेशनमधनं काय शिकायचे आहे ती म्हणजे एकतर SSC GDचा जे काय सरळरूप द्यायचे जे प्रश्न विचारले जातात ते कसल्या पद्धतीनं विचारले जातात हे गोष्ट तुमची एक नक्की क्लिअर झाली असेल.
त्यामुळे जर तुम्ही कुठं क्लास जॉईन केला असेल किंवा जर तुम्ही स्वतः अभ्यास करत असेला तर एक गोष्टीची काळजी घ्यायची तुम्हाला की आजच्या सेशनमध्ये जे एक्झाम्पल झाले या टाईपच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सरळीकरणाचं प्रॅक्टिस करायचं आहे जर तुम्ही SSC GDची एक्झामची तयारी करत असाल तर. आणि जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मागच्या 9, 10, 11व्या लेक्चरच्या नंबरच्या लेक्चरमध्ये जेवढ्या टाईपचे प्रश्न सोडवले आपण त्या टाईपचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. दोघांचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, अजिबात करायचं नाही. कारण जे पोलीस भरतीला पडतंय ते SSC GDला येत नाही आणि जे SSC GDला येते ते पोलीस भरतीला येत नाही. त्यामुळे दोघांच्या पॅटर्न्स वेगवेगळे आहेत, दोघांच्या एक्झाम स्ट्रॅटेजी वेगवेगळे आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्हाला सांगितलं जात असेल की पोलीस भरतीचा अभ्यास करतो SSC GD नक्की निघेल तर लक्षात ठेवा तुमचं एक तुम्हाला काहीतरी आपण इन्फ्लुएन्स केलं जातं. लक्षात ठेवा किंवा तुम्हाला काहीतरी भटकवण्याचं काम केलं जाते. यापासून तुम्हाला स्वतःची काय काळजी घ्यायची आहे की ज्या एक्झामची तयारी करताय त्या टाईपचंच तुमचं प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. आणि त्या टाईपच्या फॉर्मॅटसाठी तुम्हाला आजचा सेशन फार महत्त्वाचा असेल. या टाईपच्या एक्झाम्पल्सचं प्रॅक्टिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्की करावं लागेल. ठीक आहे, चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करू. सेशन आवडला असेल सेशनला लाईक नक्की करा आणि तुमचे जेवढे SSC GDचे करणारे विद्यार्थी मित्र असतील त्यांना या सेशनची लिंक नक्की पाठवा जेणेकरून त्यांना ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल की काय फॉर्मॅटमध्ये बदल आहे आणि SSC GDला नक्की काय विचारलं जातं हे त्यांना नक्की क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला तर मग सेशनला इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.